अर्थात ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा चर्चा करूया। नरेंद्र कोटेकर सर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये सहभागी आहेत या चर्चेत। नरेंद्र सर, यात युबीटीनं जी काही नावं जाहीर केलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं 40 उमेदवारांची नावं, यामध्ये काही अमराठी चेहरे सुद्धा दिसत आहेत, त्यावर थोडं या यादीमध्ये पण हारून खान जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या पत्नीला तिकीट दिलेलं आहे। म्हणजे अशी अनेक नावं आपल्याला आता यादीतून काढता येतील। जी शिवसेना सतत म्हणतं की मराठी महापौरच मुंबईच्या गादीवरती बसणार, त्या शिवसेनेने तिकडची स्थानिक समीकरणं जुळवत किंवा स्थानिक राजकारणाला समजून घेत अमराठी नावांना सुद्धा संधी दिलेली आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये मराठी माणसाचं मुंबईतून झालेलं स्थलांतर किंवा मराठी माणूस हा कुठेतरी ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या भागाकडे गेला। त्यामुळे आता जी मतदारांची जर टक्केवारी आपण जर बघितली तर कुठे ना कुठे गेल्या 10 वर्षांमध्ये मराठी टक्का हा कमी प्रमाणात आलेला आहे। आणि परप्रांतीय म्हणजे बहुभाषिक ज्याला आपण म्हणू त्या बहुभाषिकांचा, मग त्याच्यामध्ये गुजराती असतील, सिंधी असतील, हिंदी भाषिक असतील, यांचा टक्का मुंबईत वाढलेला आहे। मग अशा प्रभागातून आपल्या मराठी उमेदवाराला कुठलाही धोका होऊ नये यासाठी या अमराठी नावांची घोषणा करण्यात येते। पण शिवसेनेसारखा पक्ष जो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आला, इतकी वर्ष न्याय हक्कासाठी लढत राहिला, किंवा मनसेसारखा पक्ष जो वारंवार मराठी करत राहतोय, त्या पक्षाकडून अन्य कोणत्याही माणसाला उमेदवारी मिळू नये ही माफक अपेक्षा उमेदवारांची असते। आपलंही माध्यम म्हणून पाहताना एक असतं की जेव्हा मराठीच्या मुद्द्यावरती ही लोक बोलतात, मराठीच्या मुद्द्यावरती रणांगण गाजवतात, त्या पक्षांकडून तरी अमराठी नावं ही समोर आली नाही पाहिजेत। पण तसं होताना दिसत नाही आहे। पक्षांनी त्यांचं राजकीय गणित साधण्यासाठी अशा अमराठी उमेदवारांना संधी दिल्याचं आत्तापर्यंतच्या याद्यांवरून तरी दिसतंय। अगदी काही अमराठी चेहरे सुद्धा या यादीत पाहायला मिळतात। एकूणच काय तर स्थानिक समीकरण जुळवण्याच्या दृष्टिकोनातून या यादीत विशेषत्वानं कल दिल्याचं पाहायला मिळतं। पण जेव्हा युतीतून शिवसेना या निवडणुकीला सामोरं जातीये, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जवळीक घेण्याच्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न करताना दिसतीये। पण अशा सगळ्या घडामोडी घडत असताना केवळ 48 तासच आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातात आहेत। त्यानंतर मात्र आता काही होऊ शकत नाहीये, कारण 31 तारखेनंतर अर्जाच्या छाननीला सुरुवात होईल। उद्या अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे। उद्या 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केली जातील। त्याच्या अगोदर किमान आपला उमेदवार तिथे पोहोचला पाहिजे, त्याची सर्व कागदपत्र त्याच्यासोबत असली पाहिजे। याच्यासाठी आजची रात्र आहे ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आपला उमेदवार, त्या उमेदवाराची रणनीती, तो कुठल्याही परिस्थितीत छाननीमध्ये बाद होऊ नये याची सर्व जी काळजी घ्यायची असते, म्हणजे कायदेशीर बाबी तपासून त्या उमेदवार तो कसा रिंगणात खरा राहील यासाठी या सगळ्याच पक्षांची धावपळ आहे। गेले अनेक दिवस उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून जी प्रक्रिया होती ती उद्या संपते। आणि प्रत्येक पक्षाने ही काळजी जी घेतली ती केवळ बंडखोरी आणि बंडाळी रोखण्यासाठी। मगाशी जसं तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की राजकारणामध्ये टोळी, मुलं पळवणारी टोळी आहे, तर या टोळीच्या हाती आपापली मुलं लागू नयेत, आपापले उमेदवार लागू नयेत म्हणून ही काळजी घेतली आहे। पण ही काळजी घेत असताना प्रत्येक पक्षासमोर हे एक आव्हान आहे की ते ज्या पक्षाला उमेदवारी देतील, त्या इच्छुकांना उमेदवारी देतील, त्या उमेदवाराची कागदपत्र नीट असली पाहिजेत, आपला उमेदवार बाद होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्याचं आव्हान हे आता प्रत्येक पक्षासमोर राहणार आहे। अगदी, आणि या आव्हानांना सगळेच पक्ष कसे सामोरे जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।